नमस्कार, मी वैभव. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आपण चांदूर तालुक्यातील खेलदरी आणि शिरूर गावाच्या या ठिकाणी बॉर्डर आहे आणि आपण बघू शकत असं माझ्या पाठीमागे डोंगर आहेत आणि ही शिरूर गावातील एक क्षेत्र आणि या पाठीमागे विहीर, या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची या ठिकाणी बातमी आपल्याला समजली होती. आपण या ठिकाणी आलो आहोत. ज्या व्यक्तीने आपल्याला माहिती दिली त्या व्यक्तीचं नाव काय तुझं? प्रवीण गांगुर्डे. कसं समजलं तुला या ठिकाणी बिबट्या पडला? आम्ही इथून चाललो होतो, इथं शाळेवाले होती, मग आवाज ऐकला, मग आलो इथं. मग तू डोकून बघितलं? मग डोकून बघितलं तर बिबट्या पडेल होत. केव्हा बघितलं तू? तरी 10-10:30चा टाइम. आज सकाळी 10 वाजता. हो, 10 वाजता त्यांनी बघितलं, त्या बिबट्या पडल्या. आणि बिबट्या ज्यांच्या विहिरीमध्ये आहे ते देखील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता आपलं नाव काय? माझं नाव ॲडव्होकेट राम वसंतराव पारखे. आमच्या शेतामध्ये बिबट्या पडल्या अशी माहिती आम्हाला गावातील ग्रामस्थांकडून कळाली. त्यानंतर आम्ही लगेच ज्या ठिकाणी बिबट्या पडल्या शेतात तिथे आलो. तिथे बघितलं असता बिबट्या पाणी विहिरीचं थोडंसं कमी आहे, त्यामुळे तिथे बिबट्या दिसतोय आम्हाला. त्याचं मान वगैरे वरती येते आणि त्यानंतर गावातील ग्रामस्थांची या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली आहे. नक्कीच या ठिकाणी पाठीमागून विहिरीतून बिबट्याचा या ठिकाणी आवाज देखील येत आहे. या ठिकाणी आपल्यासोबत एक काका आहेत. काका या ठिकाणचेच रहिवासी आहेत. काका, नाव काय आपलं? दत्तात्रय गोविंद पारखे. तर इथं आमच्या भावाच्या विहिरीमध्ये हा बिबट्या पडला आणि नेहमी आमच्या तिथे तो नेहमी वावर आहे त्याचा. तर कालच संध्याकाळी तो ढोरांच्या पाठीमागे आला आणि पुढे त्याला इथं मांजर दिसल्यामुळं तो मांजरी मागे धावता असा अंदाज आहे का तो विहिरीत पडला. आता विहिरीमध्ये मांजर पण दिसते आणि बिबट्या पण दिसतोय. आता वन विभागाची टीम पण आलेली आहे, तर ते आता काढण्याचा प्रयोग चालू आहे. काय सांगा, साधारणपणे किती दिवसांपासून वावर त्यांचा इथं बिबट्यांचा? कमीत कमी 4-6 महिने म्हणजे आहेच तो इथंच राहतो. डोंगर आजूबाजूला राहतो, नेहमीच राहतो तो. काय आपल्या पशुधनांचे नुकसान वगैरे करतो ना तो. म्हणजे शाळ्या बकऱ्या हे तो ते म्हणजे वासरं वगैरे छोटे धरतोच तो, असं आहे. आपण बघितलं असेल या ठिकाणी जी ग्रामस्थांची गर्दी होती, ग्रामस्थांची गर्दी पूर्णपणे कमी झालेली आहे. या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी लोक आल्यानंतर या ठिकाणी गर्दी हटवलेली आहे आणि त्या विहिरीजवळ आता लोकांचे येण्याला मज्जाव या ठिकाणी केलेला आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी आणखी काही निफाडे इथून टीम येऊन या ठिकाणी बिबट्याला वरती काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. यानंतरचे अपडेट आपण पुढील अपडेटमध्ये बघूया. तोपर्यंत बघा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रवणसाठी मी वैभव भांबर, चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.